रोल. सर, निवडणुकीच्या काळात एक MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फायरिंगची घटना घडली होती. नेमकं त्याचं डिटेक्शन झाल्याचं सांगितलं जाते. काय प्रकार आहे, कोण आरोपी आहे? 18 नोव्हेंबरचा तारीख सकाळी अंदाजे 4 वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडंट कॅन्डिडेट होतं. त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन, वय 51 वर्ष. ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता. त्यांचा घरचा खिडकीचा काच तुटल्या होत्या 2 बुलेट लागून आणि 1 बुलेट त्यांचा वॉलवर लागल्या होत्या. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होत्या. तपासादरम्यान काय सीसीटीव्ही आणखीन तांत्रिक माहिती आणि ही सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःचं जे कंप्लेंट होतं ते स्वतःच साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्व्हॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं. आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून ते दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते. आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला हे आपल्या जळगावमध्ये आले होते. ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे आणि सध्या 3 लोकांना अटक करण्यात आले होते. त्या 3 लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आले होते पाठीमागे बसले होते त्याचं इरफान अहमद मोहम्मद हुसेन, वय 32 वर्ष, राहणारे मालेगाव. असं 3 लोकांना अटक केलेलं आहे. आणखीन 2 लोकांना अटक करणं बाकी आहे. जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे. सर, आता फरार असलेल्या आरोपींची नावं काय आहेत? फरार असलेल्या आरोपींचं आहे मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा, त्याला बाबा म्हणतात, मालेगावचा आहे. आणि दुसरा एक उमेदवाराचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन. हा 2 फरार आहे आरोपी. सर, त्यांची पार्श्वभूमी काय सर? ज्यांना अटक करण्यात आलेल्यांनी असं कृत्य का केलं सर? नेमकं ते उमेदवार आहे, काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं. त्यांना म्हणजे इलेक्शनचा 2 दिवस अगोदर अशी काय घटना घडल्या की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल असा त्यांना उद्देश असावा. आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे म्हणून आणखीन पुढील तपास चालू आहे. सर, आरोपी हा शिकलेला आहेत का? उच्च शिक्षित आरोपी? जे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होत्या आणि काही 2016 मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेटमध्ये ट्युशन वगैरे घेत आहेत. आणि त्यांचा लहान मुलगा आहे तो LLBचं शिक्षण चालू आहे. आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाहीये, ते काही काम करतात मालेगावमध्ये. मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहे त्यांच्याकडे वेपन आणि बाकी इतर साहित्य आहे. त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील, उद्देश काय आहे ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील. सर, चौकशीत प्राथमिक आरोपींनी काय माहिती दिली? म्हणजे त्यांनी पिस्तूल कुठून विकत घेतलं होतं, काय केलं, घटनाक्रम सांगितलाय का नेमकी त्यांनी? हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे. त्यांच्याकडेच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं. आणि जे दुसरा एक साथीदारांना त्यांना तिकडनं मालेगाववरून तिकडे आणलं होतं आणि त्याच्यात तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता. ते एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल. सध्या असं काही वाटत नाहीये आरोपी वाढण्याचं.